राज्यासह देशाला सुखवणारी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे। मान्सून संदर्भातली ही बातमी आहे। आता त्याच संदर्भात ही सविस्तर बातमी आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स, हवामान अंदाज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागातील हवामानाची स्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर किंवा आपल्या शेतकरी वर्गापर्यंत ही बातमी शेअर करायला विसरू नका। तर मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे। 8 दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये एंट्री केलेली आहे। केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून आज 25 मे तीनही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। दरम्यान मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झालेला असून पुढच्या 2 दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय, तर आज देखील राज्यातील बहुतांश भागात पावसाचे ढग कायम असल्याचं बघायला मिळतंय। आज रविवारी मुंबई आणि मुंबई उपनगरसह ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत। मुंबईत आज पहाटेपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केलेली आहे। दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। ठाण्यातही पाऊस सुरू झालेला आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 25 मे कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे। यात रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचं समोर आलेलं आहे। राज्यात मे महिन्यातील झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। राज्यात जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे।